शिरपूर शहरात पतंगबाजाचा जीव घेणा विळखा, 7 वर्षीय बालक गंभीर जखमी। पतंगबाजीच्या निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक परिणाम रविवारी समोर आला आहे। नायलॉन व काच लेपित मांजाने गळा चिरल्याने 7 वर्षाच्या चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना 11 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजच्या सुमारास कृष्णा व्हॅली परिसरात घडली आहे। राज आनंदसिंग पिंपळे वय 7 राहणार वारूड तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हा बालक आपल्या काका धनराज पिंपळे यांच्यासोबत दुचाकीवरून शिरपूरहून करवणकडे जात असताना अचानक पतंगाचा मांजा त्याच्या गळात अडकला। क्षणार्धात झालेल्या या प्रकारात बालकाच्या गळाला गंभीर दुखापत झाली। घटनेनंतर घाबरलेल्या नातेवाईकांनी तातडीने बालकास शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल लांबोडे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने बालकास धुळे येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वॉर्डबॉय नितेश गवडी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने नोंद करण्यात आली। दरम्यान पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या नॉयलॉन व काच लेपित मांज्यामुळे पादचारी, दुचाकी स्वार तसेच लहान मुले जीवघेण्या धोक्याला सामोरे जात असल्याच्या घटना वाढत आहेत। त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, तसेच नागरिकांनीही सुरक्षेच्या दृष्टीने जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त होत आहे।